नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 26 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मायाला जानकी ऋषिकेशच्या घरातले सगळे आणि इन्स्पेक्टर यांनी घेरलेलं असतं. जानकी मायाला खूप मारत असते. मायाने आत्तापर्यंत ज्या ज्या चुका केल्या, जानकी त्या सगळ्या चुकांचा हिशोब चुकता करत असते. माया खाली पडते आणि तिच्या हाताला दगड लागतो. माया तो दगड घेते आणि स्ट्रीट लाईट फोडून टाकते. सगळीकडे अंधार होतो, कुणाला काहीच दिसत नाही. माया याच अंधाराचा फायदा उचलते आणि तिथून पळ काढते. सगळे तिच्या मागावर असतात. मायाचा पाय अडखळतो आणि ती खाली पडते. तिच्या मदतीसाठी ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या मायाला म्हणते, माया, मला माहिती आहे सगळे तुझ्या मागावर आहेत. तू जा त्या रूममध्ये, तिथे लपून बस. मी त्या सगळ्यांना सांगते की तू गेली आहेस. माया ऐश्वर्यावरती विश्वास ठेवते आणि ती त्या रूममध्ये जाते. तिथे एक तिला टेबल दिसतो. माया त्या टेबल खाली घुसणार तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी मायाला म्हणते, माया, मी तुला सांगितलं होतं, जो घेईल माझ्या घराशी वाकडं त्याची चितेवर जळतील लाकडं. जानकी मायाचा हात धरून तिला फरफटत त्या टेबलच्या बाहेर आणते आणि लाईट लावलेली असते. जानकीच्या घरातले तिथे सगळे आलेले असतात आणि इन्स्पेक्टरची टीमही तिथे असते. माया आजूबाजूला बघते आणि तिला कळतं की माया पोलीस चौकीत आहे आणि इथून ती कुठेही पळून जाऊ शकत नाही. मायाचा थरकाप उडतो. आता जानकीने मायाला अद्दल तर घडवली आहे, पण आता रणदिवे कुटुंबामध्ये सगळं चांगलं होईल का? ऐश्वर्या सारंग यांचं पुन्हा लग्न होऊन ऐश्वर्या कशी सुखाने नांदते हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश ओवीला घेऊन इन्स्पेक्टरकडे येतात. इन्स्पेक्टर म्हणतात, माया निसटली पुन्हा, आता काय करायचं? जानकीकडे एक प्लॅन रेडीच असतो. जानकी इन्स्पेक्टरला प्लॅन सांगते. इन्स्पेक्टर लगेच त्या माणसाला फोन करून आपल्या इथे बोलवून घेतात. तर थोड्या वेळाने जानकी ओवी या घरच्यांना भेटायला येतात. ओवी घरच्या सगळ्यांना भेटते. सगळ्यांना खूप आनंद होतो. जानकी ओवीला एका इन्स्पेक्टरकडे सोपवते. ओवीच्या जीवाला धोका आहे म्हणून ती ओवीला घरी न पाठवता एका चौकीला पाठवते. तर इथे ऋषिकेश आणि पोलिसांची टीम बोलत असतात, त्यांचा प्लॅन इम्प्लिमेंट करत असतात. इन्स्पेक्टरने मायाच्या माणसाला बोलवून घेतलेलं असतं. मायाचा माणूस मायाला फोन लावतो आणि इन्स्पेक्टरने जसं सांगितलं तसं सगळं मायाशी बोलतो. मायाचा माणूस म्हणतो, मॅडम, मी तुम्हाला वाचवायला येतो आहे. मी जेलमधून पळालो आहे. मी थोड्या वेळाने तुमच्या घराच्या इथे येतो आहे. ब्लॅक जॅकेट घातलं आहे, हेल्मेट घातलं आहे आणि ब्लॅक बाईक आहे. मी आलो की लगेच तुम्ही बाहेर या. आपण इथून निघून जाऊ. माया या सगळ्यावरती विश्वास ठेवते. तर थोड्या वेळाने माया आपला वेश बदलून घराबाहेर पडते. मायाने आपलं तोंड झाकलेलं असतं, तोंडावर पदर घेतलेला असतो. पोलिसांना संशय येतो. पोलीस मायाचा पाठलाग करतात आणि माया जीव मुठीत घेऊन पळत असते. तिला समोर बाईकवाला दिसतो. मायाला वाटतं की हा आपलाच माणूस आहे. माया त्या बाईकवर बसते. ऋषिकेश मायाला घेऊन थोडं पुढे येतो आणि थोडं पुढे आल्यावर तो गाडी थांबवतो. माया विचारते, काय झाले, गाडी का थांबवलीस तू? ऋषिकेश आपलं हेल्मेट काढतो. माया खूप घाबरते आणि तिथून पळ काढत असते. पण त्याच वेळेला इन्स्पेक्टरची पूर्ण टीम आणि रणदिवे कुटुंबातले सगळे तिथे येतात. ते सगळे मायाला कुठेच जाऊ देत नाही. जानकी मायाच्या खडाखड कानाखाली मारते आणि मायाने आत्तापर्यंत आपल्याला जेवढा त्रास दिला आहे त्या सगळ्या त्रासाचा हिशोब चुकता करते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.